जे त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये ओळखीचे आहेत ते त्यांना सिलेंडर भेटत आहेत. जे आम्ही थांबलो आहेत लाईनला ते लाईनमध्येच आहेत. आपल्याला वारंवार सरकार सांगत आहे की गॅसचा तुटवडा नाही आहे किंवा गॅस पोचतो आहे तुम्हाला, पण ज्यावेळेस ग्राउंड लेवलला आपण येऊन थांबतो ना त्यावेळेस खरी परिस्थिती समजते की काय विषय आहे नाही. धाराशिवमध्ये प्रशासन वारंवार सांगतंय की गॅसचा सुरळीत पुरवठा आहे, मुबलक गॅससाठा आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये गॅस एजन्सी बाहेर या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. हे दूरपर्यंत आपण पाहू शकतो की आज तिसरा दिवस आहे आणि प्रत्येक दिवशी सकाळीच लांब लांब रांगा इथं पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या टाक्या घेऊन लोक रांगेत उभा आहेत आणि ही रांग आहे ती सकाळी 6 वाजल्यापासून जवळपास इथं लोक आहेत. यांना गॅस मिळतोय का, नेमक्यांना अडचणी काय आहेत हे आपण जाणून घेऊया. कधीपासून रांगेत आहेत? सकाळी 7 वाजल्यापासून. घरचा संपला? घरचा 1-2 दिवस जाईल अजून. तर तत्पूर्वी आता दुसरा ऑप्शन नाही आहे ना, त्यासाठी ती एमटी टाकी भरण्यासाठी थांबलो होतो. प्रत्येक वेळी असंच इथं रांगेत येतात का ह्या वेळेस? नाही, मी तर प्रथम वेळी चालू आहे. नियमित कसा मिळतो गॅस? नेहमी म्हणजे हा जो तुटवडा होण्याच्या अगोदर तर व्यवस्थित सुरळीत घरपोच चालू होता. आता घरपोच नाही, घरपोच नाही. घरपोच गॅस पुरवठा बंद केल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते गर्दी करतायत. आपण पुढच्या भागाला पाहू शकतो की ही गर्दी आहे मोठ्या प्रमाणात आणि लोक सकाळपासून रांगेत आहेत. कधी आलात आणि काय अडचण आहे? सकाळी 6:30 वाजता आम्ही इथे आलेलो आहे सिलेंडर घ्यायला. तर ज्यावेळेसपासून आम्ही आलेलो आहे तर आमच्या पुढे कमीत कमी 20 ते 25 सिलेंडर होते आणि इकडे पण कमीत कमी आता 60 ते 70 सिलेंडर आलेले आहेत. जरी जी गर्दी आहे ते मॅनेजमेंट नसल्यामुळे ही गर्दी वाढत चालली. आपल्याला वारंवार सरकार सांगत आहे की गॅसचा तुटवडा नाही आहे किंवा गॅस पोचतो आहे तुम्हाला, पण ज्यावेळेस ग्राउंड लेवलला आपण येऊन थांबतो ना त्यावेळेस खरी परिस्थिती समजते की काय विषय आहे नेमका. ज्यावेळेस आम्ही सकाळपासून आलो आहे, जे येत आहेत जे त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये ओळखीचे आहेत ते त्यांना सिलेंडर भेटत आहेत. जे आम्ही थांबलो आहेत लाईनला ते लाईनमध्येच आहेत. आमचे फक्त कार्ड घेतले जातात, OTPचा बहाणा केला जातो आणि आम्हाला वापस पाठवलं जातं. बाकी काय नाही गेलं. तीन दिवसापासून हेच चालू आहे. घरी गॅस संपलाय का? कधी बुकिंग केलेलं आहे? घरी गॅस संपून आज 4 दिवस झालेले आहे. बुकिंग आमची 20 दिवस झालं बुकिंग झालेली आहे. जे गाडी होते ते आता आम्हाला सांगण्यात आलं गाडी येणार नाही. आम्हाला सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत आमची बुकिंग केल्यानंतर 2 ते 3 दिवसात सिलेंडर येत होता. मॅनेजमेंट पूर्णपणे हे झालेलं धाराशिवमध्ये. त्यांनी जे गव्हर्नमेंट जे वारंवार सांगत आहे की बुकिंग व्हायला पाहिजे, सामान्य माणसाला फक्त एक सोयीची आशा असते गव्हर्नमेंटकडून, बाकी काही नाही. या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. धाराशिवमध्ये नियोजनाच्या अभावामुळे आपल्याला सिलेंडर मिळत नाहीत आणि घरपोच सिलेंडरची सुविधा पूर्णपणे बंद केल्यामुळेच आता गॅस एजन्सी बाहेर या रांगा लागलेल्या आहेत. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.